ती एक बैठक आहे, काय सभा असं काही नाही. बरं, 2-3 दिवस शिल्लक राहिले आहेत. 27 तारखेला तुम्ही आंतरवाली सोडणार आहात. चलो मुंबईचा नारा दिला आहे. सरकारचं काही तुमच्यासोबत बोलणं झालं का, किंवा तुमचा त्यांच्यासोबत काही संपर्क झाला आहे का? बोलत नसतो मी. आलेत या नाही तर जा तिकडं. आम्ही आमच्यावर क्षमता आहे, आमचे लढून मिळवणारे लोक आहेत. 2 वर्षात आम्हाला लढून मिळालं. आणि इथून मागचे आमचे तुम्ही 200-400 वर्षापूर्वीचा इतिहास काढून बघा. आम्हाला लढल्याशिवाय काहीच मिळालेलं नाही. आम्हाला लढूनच मिळावं लागतं आणि त्याच्याशिवाय आम्हाला पण पर्याय नाही. आमच्या लढण्यावर भर आहे, आमच्या स्वतः क्षमता आहे, आम्हाला आमच्यात आत्मविश्वास आहे. माझ्या जातीवर माझा खूप विश्वास आहे आणि त्या आत्मविश्वासावर आम्ही सांगतो की आम्ही मुंबईला जाणार आणि लढून आरक्षण मिळवणार, पण ओबीसीतूनच. तुम्ही मुंबईवर जाण्यावर ठाम आहात. मात्र चंद्रकांत पाटील असं म्हणतायत की मुंबईमध्ये येण्यापूर्वी जरांगे पाटलांनी सरकारसोबत चर्चा करावी आणि थेट वही पेन घेऊन यावं. केले बाबा. हो दादा, चंद्रकांत दादा, तुम्हाला माहीतच नाही, तुम्ही नव्हते त्या पिरियडला. बाकीच्या संघ वह्या पेनं घेऊनच गेले. आमचे वह्या पेनं सुद्धा ती जाताना घेऊन गेले. त्यांच्या संघ आम्ही मागण्या लिहून करीत होतो. त्यांनी आमचा पेन नेला ना वह्या नेले. जसं काय त्यांना काय तिकडं पार दुकानं जळले होते दुसरे. सगळं घेऊन गेले. आमचं लिहिलं सगळं झालेलं आहे. बेकायदा निदर्शनावर कारवाई करणार असल्याचाही सुद्धा त्यांनी इशारा दिलेला आहे. नाही, देवेंद्र फडणवीसचा राग गरीब मराठीवर नका काढू. तुम्हाला त्याच्यावर हक्कलपट्टी केली त्यांनी त्या पदावर, त्याचा राग इकडे काढू नका. मधल्या काळात तुम्ही समाजाच्या चांगल्या प्रकारचे काही कामं केले पोरांचे, विद्यार्थ्यांचे, म्हणून थोडं तुम्हाला व्यवस्थित बोलतोय. आणि तसं जर तुमचं काही षडयंत्र डाव देवेंद्र फडणवीस तुम्ही मिळून जर काही रचला असेल तुमचं अंगलट येणार. तुम्ही सुद्धा शंका उपस्थित केली होती की राज्य सरकारला मुंबईमध्ये दंगल घडवण्याचा कट आहे, अशी शंका. मग आता ही शंका माझी खरी पण व्हायला लागली ना. आधी शंका होती, आता ती खरी व्हायला लागली. चंद्रकांत दादा जर तसं बोलायला लागले तर वर्षा बंगल्यावर काहीतरी शिजलं म्हणतात की ठरवून रोखण्यासाठी शिजवले. ते त्यांचे लोक पाठवूनच घोषणा द्यायला लावते, कायदेशीर मार्ग सोडून काही दगडफेक जाळपोळ करायला लावते आणि ते आमच्यावर ढकलते. एवढं सोपं नाही, तुम्हाला ह्यावेळेस लक्षात ठेवा. जर तसं घडलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जबाबदार, आणि आता दादा सुद्धा, चंद्रकांत दादा.